कडावच्या क्रीडांगणावरती बऱ्याचदा ते खेळलेले आहेत. आता पाहूयात या वडवलीच्या क्रीडांगणावरती वाशिवली संघ कशा प्रकारे खेळतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुलगाव बदलापूर टीमच्या वतीनं तेजस आणि त्याच्यासोबत निखिलेश. बोलत आहे पहिलं षटक. हाफ ट्रॅकर कनेक्ट झालेला नाही आहे. वाईट बॉल लेग स्टिक मिस करतोय. रिलीज करण्याच्या अगोदर बॉल थायला लागला. हात कदाचित गोलंदाज. पहिलं षटक निखिल पाटीलच्या हातामध्ये. ॲज युजल वाशिवली संघाकडून पहिलं षटक टाकत आलेलं आहे आणि आता सुद्धा या क्रीडांगणावरती पहिलं षटक तो फेकतोय. व्हाईट बॉल पंचांनं घोषित केलेला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तेजस. ओ पंचांकडे लाऊड अपील. ओ फिंगर गोज अप बाय द अंपायर. LBW फलंदाज बाद. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. मॅन इन फॉर्म तेजस परतलेत. महत्वपूर्ण धक्का. बॅट्समन आउट. पहिलं षटक फेकत असताना निखिल पाटील पहिल्या ओव्हरमध्ये पहिला बॉल वाईट टाकला. त्यानंतर समोर सापडला आणि पंचांना LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज तेजस यांना बाद केलं. तिसऱ्या क्रमांकावरती पुन्हा एकदा तेजस आलेत. तेजस मेहर आलेत नवीन फलंदाज. गोलंदाज तयार. निखिल पाटील. स्विच हिट आल्या आल्या जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल पकडली. जेल फलंदाज बाद. सलगची दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. तेजस बाद. थँक्यू. सन्मान्य राजेशी लाड साहेबांचं नुकताच आपल्या या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा सदस्य चषक 2024 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सलग 2 विकेट. काय जबरदस्त बॉलिंग निखिल पाटीलची. सुरुवातच जमदार केलेली वाशिवली टीमसाठी. बऱ्याचदा सुरुवात त्यांना अशा प्रकारची चांगल्या पद्धतीने करून दिलेली आहे आणि तशीच गोलंदाजीचं पेश तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना नवीन बॅटर तुषार आता मैदानाच्या आतमध्ये. सलग 2 विकेट. थोडासा प्रेशर बनला कुलगाव टीमवरती कारण 2 आघाडीचे बॅटर बाद झालेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये तुषार आलेत 4थ्या क्रमांकावरती. विकेट अटॅकच्या उंबरठ्यावरती निखिल पाटील. पहिलं षटक फेकत असताना पॉवर प्लेचं काऊ फेसला खेळाडू. त्यानंतर लॉंग ऑफ ठेवलाय. ओ क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. प्रॉपर यॉर्कर चेंडू आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना निखिल पाटील. पाटलांची पाटीलगिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 3 गडी त्याने बाद केलेत. पहिला वाईट टाकला. एक पहिली लेग बिफोर द विकेट. दुसरी जेल आणि तिसऱ्या बॉलवरती फलंदाज तिरफाला उद्ध्वस्त करून लावलेला. फलंदाज बाद.
सलग 3 चेंडूंवरती 3 फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती तेजस, पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर द विकेट. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा लेफ्टी तेजस आले, त्यानं शॉर्ट कव्हर पॉईंटला झेल दिली आणि तिसरी विकेट. नवीन फलंदाज प्रशांत सूर्यराव अर्थातच लाल्या या नावानं टोपण नावानं प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. वेगवान चेंडू आहे, समोर ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, थोडीशी मिस्टेक, 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. धाडस होत नाहीयेत, मनोवैज्ञानिक दबाव, मेंटल प्रेशर बनतोय. कारण 3 विकेट गेल्याच्या नंतर कदाचित त्या 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु विकेट गेल्याच्या नंतर रेस घेण्यासाठी दोन्ही बॅटर तयार नाही आहेत. ही चांगली कॉलिंग कदाचित, कारण निखिलेश हा एकमेव असा खेळाडू जो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहून त्याने 3 चेंडू पाहिलेले आहेत आणि आता तो बॅटिंग मार्कवरती स्ट्रायकिंग एंडवर पाहत होता. चेंडू थोडासा टेक ऑफ झाला, बॅटम बॉलचा बिलकुल संपर्क नाही, अजिबात संपर्क नाही आहे. मिडल स्टंपवरून चेंडू, विकेट किपर पंकजच्या हातामध्ये हा डॉट बॉल. एक्सप्रेशन भरपूर काय सांगून जातात. किंचिसा वरतून आला चेंडू, थोडासा जरी चेंडू खाळे असता तर बेल जी ऑपस्टिक वरती आहे ती उडली असती. शेवटचा बॉल आता बाकी आहे. या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या, 3 गडी बाद. अंतिम चेंडू निखिलचा. हो, पाहत होता चेंडू, लेग स्टिक मिस करतो, किंचिसा पुन्हा एकदा दूर. एक्सप्रेशन पहा निखिल पाटीलचे बॉलिंग करत असताना. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण नक्की पाहूयात की नक्की फरक किती, डिफरन्स किती राहिलेला. पाहू द स्टम्प्सनं हा बॉल रिलीज केला, फक्त किंचिसा दूर होता. व्हाईट बॉल, लेग स्टिक मिस करतोय. संघाची धावा संख्या 3-3. शेवटचा बॉल आता बाकी आहे. अधिकचा टाइम आपण घेऊ नका, कारण आजचा अंतिम दिवस आहे. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये समजेल सदस्य चषक या क्रीडांगणावरची या स्पर्धेचा तिसरा पर्व आणि तिसरा पर्वाचा विजेता संघ कुठला. मोठमोठ्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला, बराचशा दूरवरती प्रवास करून संघ येत आहेत. सर्वांचं स्वागत. 3 गडी बाद, 3 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे निखिल पाटील याचा. हो, आणखीन एक वाईट रिस्क घेत आहेत. 1-1 रन फरक पडत नाही आहेत वाशिवली संघाला, परंतु निखिलेशची विकेट कदाचित इम्पॉर्टंट असावी त्यांच्यासाठी. रिस्क घेतात प्रत्येक बॉलवरती. 1 रन या बॉलवरती मिळेल. टीमचे धावसंख्या जाऊन पोहोचले 3 गडी बाद, 4 धावा. या धावा फायदेशीर ठरतील सेकंड इनिंगमध्ये, कारण धावफलक अगदी आपण पाहताय थोडासा दडपणामध्ये कुळगाव संघ, परंतु या धावांना प्रेशर रिलीज होईल. हो, पुन्हा एकदा लेग स्टिक मिस, आणखीन एक वाईट बॉल. सलग 3 वाईट बॉल आपण पाहिलेत निखिल पाटीलचे. महत्त्वपूर्ण विकेट आता मैदानाच्या आतमध्ये. निखिल आणि लाळ्या ही एक अशी जोडी आता कुलगाव संघाची की जी अडकलेली नौका आहे तिला बाहेर काढण्यामध्ये याच 2 फलंदाजांना मोठं योगदान लावावं लागणार आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. धावसंख्या 5, गडी 3 बाद झालेत. हो, अखेर पायात टाकला होता चेंडू, तयार होता निखिलेश. आडवा बॅटने कडवा प्रहार, घुटना टेक और 4 रन देख. धन्यवाद धन्यवाद. त्याच दरम्यान सन्माननीय राजश्री लाडसाहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करूयात. सन्माननीय जनार्दनजी कोंडे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ असे आपण लाड साहेबांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती करा. निशांत. भव्य स्वागत आपण लाड साहेबांचं करत आहात. स्पर्धेच्या ठिकाणी ते उपस्थित राहिले. आपलं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. आवर्जून आपण साडापण होऊन मॅचचा आनंद घ्या. वाशिवली बनाम कुलगाव. सेकंड ओव्हरमध्ये जीवन शिंदे आलेत बॉलिंग मार्कवर. महत्वाचा गोलंदाज जय मल्हार अर्थातच मानवी 11 वाशिवली संघाचा जीवन शिंदे. पहिल्या ओव्हरमध्ये 9, गडी 3 बाद झालेत. हो, सेल्फ डिफेन्स, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, डॉट बॉल. सेन्सिबली पुश करण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट डिफेन्स. समोर ड्राईव्ह करत होतं परंतु प्रॉपर गोलंदाज जीवनच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉलनं सुरुवात, 9 धावा धाव पुस्तकावरती. 3 गडी बाद झालेत. सेकंड ओव्हरमध्ये जीवन.
फुल टॉस आडवा बाटने खेळलेत. गॅप मोठी आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एका टप्प्यावर फिल्डिंग. सेकंडचा कॉल चालू आहे. रनआउटची शक्यता. हो मिस आला पंकज कडून बॉल. जिथे पंकजने बॉल कलेक्ट केला त्या ठिकाणून त्याला कदाचित एकच स्टंप विजिबल होत असेल, परंतु त्याने रिस्क घेतली होती. कॉन्फिडंटली फटका लाल्या या बॅट्समनचा आपण पाहिला. मिड विकेटला संघाची धावा संख्या 2च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचलेली ते 11 वरती. पहिली ओव्हर नावी राहिली निखिल पाटीलच्या. सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना जो चौकार खेचला त्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला मैदानाच्या आतमध्ये कुलगाव संघानं. ओव्हर द स्टम्प्स. हो बॅटम पॅडमधून निघाला चांगला चेंडू. जीवन शिंदेचा डॉट बॉल. प्रत्येक बॉलवरती आवे ठरत असताना कधी बॉलर तर कधी बॅटर, कारण एक चौकार आपण पाहिला. त्यानंतर लगेचच जीवन शिंदेचं षटक चालू झालं. डॉट बॉलनं त्याने सुरुवात केली आणि त्यानंतर 2 धावा आल्याच्या नंतर पुन्हा एकदा जीवन शिंदेचा हा डॉट बॉल. धावा पुस्तकावरती धावा 11. वेगवान बॉल. जणू काय ॲक्शन रिप्ले मागच्या चेंडूचा. आणखीन एक डॉट बॉल. ॲक्शन रिप्ले. मानवी 11 वाशिवली संघाचा सरसेनापती बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये जीवन शिंदे. आणि काय जबरदस्त चेंडू तो टाकतोय. 4 बॉल झाले त्या ओव्हरचे फक्त 2 दिलेत. टोटल 3 बाद 11. पुढे येऊन चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवला. डॉट बॉल. सलगचे 3 डॉट बॉल. हाच प्रेशर क्रिएट झाला पहिल्या ओव्हरमध्ये. म्हटलं जातं पहिला वार हा लाख मुळाचा असतो आणि पहिला वार पहिला घाव घातला निखिल पाटीलनं आणि त्यानंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम जीवन शिंदे करत असताना. सरळ खेळलेत. मिडॉनमधून डीपमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक पोचलेत. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. रनआउटची शक्यता. थ्रो थोडासा पुढे राहिला त्या कारणास्तव एकच रन. विकेट शाबूत राहते दोन्ही फलंदाजांची. ओव्हर पूर्ण झाल्या 2 आणि 2 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 गडी बाद 11. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 3. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या तर 9 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. 12ला 3. षटक क्रमांक 3. धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 2 ओव्हरमध्ये 12. 3 फलंदाज बाद झालेत. पहिलं षटक निखिल पाटील. दुसऱ्या ओव्हरमध्ये जीवन शिंदे आणि ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर प्रवीण. हो चांगला बॉल. चांगला बॉल. प्रॉपर मेरिट वरती पिचिंग करत असताना डॉट बॉल न सुरुवात. प्रवीण शिंदे तिसऱ्या ओव्हरमध्ये. धावा पुस्तकावरती धावा 12. आता इथून आता कदाचित फटके खेळण्यासाठी सुरुवात करावी लागेल. धावफलक धावतं ठेवायचा असेल तर प्रत्येक बॉलमध्ये सिंगल डबल ही आवश्यक आहे. एखादा मोठा फटका 3-4 चेंडू नंतर गरजेचा. पुढे येऊन सरळ खेळलेत. वी मध्ये जेलची शक्यता. लॉंग ऑफला खेळाडू डाऊन द बॉल. जेल स्वीकारली आहे. लॉंग ऑफला फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. नवीन फलंदाज नितेश आता मैदानाच्या आतमध्ये. धावा पुस्तकावरती धावा 12. गडी 4 बाद झालेत. लॉंग ऑफला चांगली झेल दीपकनं पकडली. रनिंग कॅच होती. फार कमी वेळ होता त्याच्याकडे बॉल जज करण्याचा, परंतु चांगली झेल दीपकनं लॉंग ऑफला पकडलेली आहे. 12ला धक्का चौथा लागला कुलगाव टीमला. बॉलिंग मागवती पुन्हा एकदा प्रवीण. त्याला एक सांघिक यश या ओव्हरमध्ये मिळालं आहे. पायांवर होता चेंडू. आडवा बाटने खेळलेत. फटका दमदार आहे. जस्ट क्लिक आउट केले. स्ट्रोकला बॉल चालला. सल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या ठोकत असताना
फलंदाज नितेश हा चौकार. प्रत्येक 2-3 चेंडूनंतर या चौकाराची किंवा षटकाराची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती रन हव्यात कारण संघ पूर्णपणे अडचणामध्ये दबावामध्ये. चला अधिकचा टाइमपास करू नका प्लीज. प्रत्येक बॉलवरती रन आता गरजेची राहिलेली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 16 वरती. सेकंड ओव्हरमध्ये प्रवीण शिंदे आतापर्यंत 3 बॉल झाले. दुसऱ्या बॉलवरती त्याला सफलता मिळाली परंतु नितेशनं आल्याले चौकार खेचला. हो आणखीन एकदा उडवण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता. खेळाडू भरपूर दूर आहेत. प्रयत्न चालवलेत. हो दूर राहिलेत. गुड एफर्ट्स. प्रामाणिक प्रयत्न आपण पाहिले क्षेत्ररक्षकाकडून. आदित्य होते डीप मध्ये. बॉल थोडासा त्याच्यापासून दूर होता परंतु तरी सुद्धा त्याने शेवटच्या मोमेंट पर्यंत प्रयत्न केले. काही फिल्डिंग झाल्याच्या नंतर आपल्या खेळाडूंचं स्टँडर्ड उंचावतं. फिल्डिंग करत असताना वाशिवली संघानं जबरदस्त कामगिरी नेहमीच केलेली आहे. बऱ्याचशा धावा त्या फिल्डिंग करत असताना वाचवत असतात आपल्या संघासाठी आणि त्या फिल्डिंगचं स्टँडर्ड वाशिवली संघाचं किती नेक्स्ट लेवल आहे ते त्याने या बॉलवरती दाखवलेलं. टोटल 18. लोवा फुल टॉस वळवलं सहजतेनं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलं. आता क्षेत्ररक्षक काही करू शकणार नाही आहे. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. हा चौकार. राजाला धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. 22 जावा चौकार आला. कदाचित या बॉलवरती जेलची जर ट्राय केली असती तर जेल नसती परंतु बॉल कदाचित अडवण्याचा प्रयत्न झाला असा. चौकार आला. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. कवच आतमध्ये होता. फायदा उचलला. डीप कव्ह पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय चेंडू. जबरदस्त बॅटिंग नितेश कडून पाहायला मिळते आहे आणि बॉल चालला सीमा पारा. चौकार. धन्यवाद. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 गड्यांच्या मोहबदल्यामध्ये 26. अर्थातच या ओव्हरमध्ये आता पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये 12 ते 15 किमान 15 म्हणजेच 41-42 धावांचं चेस करण्याची किंवा डिफेंड करण्याची क्षमता कुलगाव संघामध्ये पाहू. ते 10, 12, 15 या धावा या ओव्हरमध्ये बनतील का. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 3 ओव्हरमध्ये बनल्यात धावा 26. या ऐकूया डीजे मास्टर यांच्या वतीनं संगीत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलर आलेत यश. यशचा पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला. जेलची शक्यता आधी सुरुवातीला असं वाटलं. स्ट्रायकिंग एंडला हात थ्रो. सरळ पंकज शिंदे यांच्या हातामध्ये ॲक्युरेट थ्रो. विकेट किपर एंडला फक्त सिंगल लेगच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 27. या ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके, एक चौकार, एक षटकाराची नितांत गरज आहे. कुलगाव संघ तीच अपेक्षा करत असेल की या ओव्हरमध्ये 14 ते 15 धावा कशा येतील याकडे टार्गेट करण्याचा प्रयत्न. झालेल्या 3 ओव्हर विसरून आता 4थ्या ओव्हरमध्ये 15 धावा कशा येतील त्याकडे फोकस करावा लागेल. सिंगल आल्या. लॉफ करतात आडवा बॅटनं. शॉर्ट आर्म पुल क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून जणू का हाताला चटका लागून चालला बॉल सीमा पार. हा षटकार. धन्यवाद धन्यवाद. 33 धावा आणखीन 4 बॉल.
चांगली धावसंख्या आता होत चालली कुलगाव टीमची. टप्पा पाडल्याच्या नंतर बाहेर वळण घेतो. चांगला बॉल होता, बॅटन पॅड मधून निघाला. डावकुरा त्याचा नॅचरल ॲडव्हान्टेज आहे, नॅचरल टर्न आहे, तो टर्नचा वापर करत असताना यश. 3 बॉल झालेत, अंतिमचे 3 बॉल. निखिलेश आणि नितेश मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. भरपूर दूर टाकला, खेचून घेतलाय. वाईड लॉंग ऑनला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. विकेट इथून मैदानाच्या बाहेर. भरपूर दूर होता चेंडू, त्याला खेचला आणि ऑब्जेक्टच्या बाहेर असणारा चेंडू लॉंग ऑनला पाठवलं. तिथे झेल पकडली आहे. फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या 33, बॉल बाकी आहेत अंतिमचे 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गीतेश. स्विच इट सक्सेस, प्रॉपर कनेक्ट झाला. डीप कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धन्यवाद धन्यवाद. स्विच इट प्रॉपर कनेक्ट झाला. त्यानंतरचा हा षटकार. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने 39 वरती. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी आहे. आणखीन एकदा तो देखील कनेक्ट झाला. डीप थर्ड मॅनला थोडीशी मिसफील्ड झाली आहे. फलंदाज बाद. 1च रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 40. विजयासाठी 41 धावसंख्येचं टार्गेट आहे मानवी 11 वाशिवली टीम समोर. धन्यवाद धन्यवाद. विजयासाठी 41 धावसंख्येचं टार्गेट आहे 24 चेंडूंमध्ये. आणि या धावाचे की डिफेंड होतील. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूयात आणि आम्ही विनंती करतोय राजेश यांना की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. थँक्यू थँक्यू. चला रमेश बांडिलकर सर, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित पोहोचा. 24 बॉलमध्ये विजयासाठी 41 धावसंख्येचं टार्गेट आहे.
रमेश, चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये या रमेश. टोटल टार्गेट 41 आहे 24 चेंडूंमध्ये. चोवीस बॉल मध्ये विजयासाठी 41 आवश्यकता. पहिला चेंडू पंकजचा आक्रमण व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड. सल ब्लॅक स्क्रीन वरती चाललाय चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा. मिळतात धावा 4. थँक्यू थँक्यू थँक्यू. पहिल्याच बॉलवरती हा पहिला चौकार. फुल टॉस. पंकज शिंदेचा आक्रमण काऊ फेसला पाठवला. जितका उंच तितकाच लांब. दमदार षटकार. धन्यवाद धन्यवाद. कुशल आहेत बॉलिंग मार्कवरती आणि त्यांच्या विरोधामध्ये पंकज शिंदेचा आक्रमण. या सुरुवातीसाठी पंकज ओळखला जातो वाशिवली टीमचा हा घातक फलंदाज. फ्लाइट दिली बॉलला. फ्लाइट दिली. फसवला होता. डॉट बॉल. असं वाटलं पंकजला की कदाचित फुलटॉस येतो. त्यानंतर त्याने पॉज घेतला फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा. पण तो टप्पा पीच झाल्याच्या नंतर कुशलनं आपली जादू दाखवली. डॉट बॉल. 3 बॉलमध्ये 10. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. जबरदस्त पुलचा धमाका. भरपूर दूर. इट्स बिगेस्ट ऑफ द इव्हनिंग. आणखीन एक षटकार. थँक्यू 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 सो मच. षटकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 16. पुन्हा एकदा लॉफ करायचं होतं. मिड ऑफ मधून काढला बॉल. लॉंग ऑफला चालला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धाव संख्या 1च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचलेली ती 17 वरती. धाव संख्या 17. विजयासाठी 24ची गरज 19 चेंडूंमध्ये. फुल टॉस आहे. समोर ड्राइव्ह केला ऑन साइडला. सेकंडचा कॉल पंकजसाठी. धोक्याची धाव. थोडासा खराब आलाय थ्रो. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होतात. ओव्हर पूर्ण झाले. एक पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेले बिनगडी बाद. 18 चेंडूंचा आता खेळ बाकी. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज.
थँक्यू सो मच. बॉलिंग मार्कवरती तेजस आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आलेत 19. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 22ची गरज आहे. अठरा चेंडूंमध्ये आता विजयासाठी 22ची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती तेजस आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पंकज शिंदे. चला अधिकचा टाइमपास आपण करू नका प्लीज. पहिल्या ओव्हरमध्ये 19 विजयासाठी 18 मध्ये 22 तेजस आलेत बॉलिंग मार्कवर. गोलंदाज तयार. फ्लाइट दिली बॅकफुटला जाऊन लेट कट. भरपूर लेट खेळलेत. फक्त सिंगल लेगच्या मदतीने संघाची धावसंख्या 20. विजयासाठी आणखीन 21ची गरज आहे उर्वरित 17 बॉलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही बॅटिंग पाहिली पंकज शिंदे यांची. कदाचित सेकंड ओव्हरमध्ये तुम्हाला दीपकची बॅटिंग पाहायला मिळेल. तेजस बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 2 मध्ये. आणखीन 20 झाल्यात. आणखीन 21. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा वळण येतो. नॅचरल स्विंग बॉलर तेजसकडे. डॉट बॉल. पहिलं षटक आपण पाहिलं. बॉलर पहिल्या ओव्हरमध्ये आले होते कुशल. त्याच्या विरोधामध्ये आक्रमण 19 वसूल केले. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. 2 बॉलमध्ये 1 रन आले. भरपूर दूर एक्स्ट्रा कव्हरला उडवला. क्लिक आउट केलं जस्ट फटक्याला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. फलंदाज दीपकच्या बॅटमधून चौकार. चौकार आला. ॲक्शन रिप्ले. किती सहजतेने फटका खेळला. आधी बॉलला चेस केलं. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फॉलो केलं होतं बॅट्समनला आणि तेच लाईन ओळखून दीपकनं एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार खेचला. धावसंख्या 24. लिव्ह केला बॉल. फुल टॉस होता. मिस केला. पाहूयात पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. प्रॉपर टप्पा कुठे पिचिंग झालाय. रिटर्न क्रीज वरती असेल तर नो बॉल. आतमध्ये असेल तर वाईट दिला जाईल. पंचांच्या निर्णयाची वाट आपण पाहूयात. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. टीमची टोटल 25. स्विच इट साठी आधीच इरादा बनवला. जवळपास खेळाडू नाहीयेत. बॉल चाललाय सर डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा घेत हा चौकार. धन्यवाद धन्यवाद. 29 धावा. विजयासाठी 12. लॉफ करायचं होतं. सरळ केलेत व्ही मध्ये. मिडॉनला बीट करत लॉंग ऑन मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचले डाऊन द बॉल. फक्त सिंगल 1च्या मदतीने टीमची धावसंख्या 30 वरती. विजयासाठी अजून 11 बनवायचे. उर्वरित 13 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिला. पवत पंकज शिंदे ज्याने बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअल 6 मध्ये 18 बनवलेत आपल्या टीमसाठी. तो आता अंतिम बॉलवरती कशा प्रकारची रणनीती आखतोय. स्विच इट कनेक्ट झाला. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल सीमा पार. हा षटकार. धन्यवाद धन्यवाद. 36 झाल्यात. विजयासाठी 5 धावा संख्येची गरज. 36 धावा झाल्यात. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 5 धावा संख्येची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर तेजस. तेजस बॉलिंग मार्कवर. अडवा बॅटनं पावत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. मॅच फिनिश. संपवली आहे मॅच बॅट्समन दीपकनं आणि सामना जिंकलेला मानवी 11 वाशिवली संघानं. अभिनंदन. लगेचच आपण इन्व्हाइट करूयात
नेरल मोहचवाडी टीमचे कॅप्टन आणि वाशिवली टीमचे कॅप्टन लगेचच सेकंड राऊंडचा सामना. तत्पूर्वी आपण वळूयात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे.